आज पहाटे मुंब्रा शहरातील अल्लामास कॉलनी येथील नदीम खान उर्फ बाबा खान म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते अल्मास कॉलनीत राहतात. त्यांच्या घरावर सकाळी 4:45च्या दरम्यान एक हवेत आणि दोन त्यांच्या पार्क असलेल्या गाडीवर एक गावठी कट्ट्यातनं 2 राऊंड फायर केले एका युवकाने, अशी माहिती कंट्रोलला मिळाली. कंट्रोलने आपल्या पोलीस स्टेशनला सांगितली. तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे API तेजस सावंत साहेब DBचे आणि त्यांच्यासोबत API अनिल सोनवणे साहेब, तर ह्या सर्व टीमने तेथे तात्काळ धाव घेतली आणि त्यांना अशी माहिती मिळाली तिथे गेल्यानंतर की सदर आरोपी हा शिरडायगर हद्दीमध्ये आचार गल्लीकडे पळालेला आहे. तो ॲक्टिवा सारखी गाडी होती तिच्या मागे. तर त्याच्या सर्व आमच्या टीमने 2 व्हीलरवर फायरिंग केली. तेथे तो शिरडायगर हद्दीत सुद्धा फायरिंग करत होता. तर तेथे नागरिक जमलेले होते. त्याच्याकडे दोन्ही हातांमध्ये 2 वेपन होते. तर तेथे पोलीस आणि पब्लिक असे दोघांनी मिळून त्याला पकडलं. त्याचे सगळे राऊंड फायर झाल्यानंतर आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दिले असते, परंतु त्याच्यामध्ये जनतेला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे पोलिसांनी स्वतःवर कंट्रोल केला आणि त्याला शिताफीने जनतेच्या मदतीने पकडलेले आहे. त्यामध्ये 2 नागरिक जखमी झालेले आहेत. सदर घटनेची माहिती कळताच सर्व वरिष्ठ अधिकारी येथे पोहोचलेले आहेत आणि तपास चालू आहे. सदर आरोपी हा मूळचा दिल्ली येथील असून तेथे त्याच्यावर बरेचसे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 3-4 मर्डर आहेत. तिहार जेलमध्ये सदर आरोपी 8 वर्ष राहिलेला आहे. मागील 15 दिवसापासून तो इथे राहण्यास आलेला होता. त्याचा चुलत भाऊ जो आहे तो त्याच्यासोबत आलेला होता. ते कामाच्या शोधात इथे आलेले होते आणि त्याच्या जीविताला धोका होता. तिहार जेलमध्ये त्याचे कोणाशी वाद झालेले होते. त्या अनुषंगाने बुवा इथे सुरक्षित आपल्याला कोणी ओळखणार नाही, काहीतरी मोलमजुरीचं काम करून इथे राहू ह्या दृष्टीने तो आला होता असं सध्या सांगत आहे. परंतु सदर गुन्ह्याला थोडाच अवधी झालेला आहे. त्यामुळे पूर्ण सखोल चौकशी करण्यात आलेली नाहीये. सखोल चौकशी चालू आहे. सखोल चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला पूर्ण माहिती देण्यात येईल. सखोल चौकशी अंती सांगू. आज सवेरे 5 बजे के करीब सवेरे नदीम खान उर्फ बाबा खान करके कॉन्ट्रैक्टर है, आलमास कॉलोनी में रहते हैं. उनके घर पे एक युवक ने 1 राउंड हवा में और 2 राउंड उसके जो पार्क की गाड़ी थी उसके ऊपर फायर किया था और वहां से भाग निकला था. ये मालूमात मुंब्रा पुलिस स्टेशन को मिलते ही मुंब्रा पुलिस स्टेशन के जो DB के इंचार्ज है तेजस सावंत साहब और उनके साथ अनिल सोनवणे साहब, ये दोनों सहायक पुलिस निरीक्षक पूरा स्टाफ लेके उसको ढूंढने निकले. मालूमात मिली थी कि वो आचार गली जो है शिरडायगर के एरिया में वहां पे छुपा है और वहां पे भी फायरिंग कर रहा है वो, और वहां पे पब्लिक जमा हुई थी. उसके सहारे ये आरोपी को पकड़ लिया है. उसका आरोपी का नाम है शाहबाद शमशान कुरैशी और ये दिल्ली का रहने वाला है और दिल्ली और यूपी में उसके ऊपर गंभीर ऑफेंस रजिस्टर है. इसकी तहकीकात चालू है. डिटेल्स मिलने के बाद आपको मालूमात दिया जाए. क्यों उसने मारने के लिए आया था, वजह क्या थी उसकी, बताया उसने पूछताछ में? अभी तो कुछ बता रहा नहीं है वो. सिर्फ बोल रहा था कि 8-10 दिन के पहले उसने हमारे तरफ गुस्से से देखा था उसके कारण, मगर अभी तहकीकात चालू है. डिटेल्स आने के बाद देखिए. इन्वेस्टिगेशन चालू, उसके बाद बताएंगे. सर, पुलिस के ऊपर भी फायरिंग हो सकती थी जिस तरीके से वो फायरिंग कर रहा था. हाँ, पुलिस के ऊपर उसमें हमारे आजीज तड़वीकर के हेड कांस्टेबल है वो और तेजस सावंत साहब, इनके नजदीक से गोली चली गई. उन्होंने सेफ्टी के हिसाब से फायरिंग करना था, मगर करने वाले थे, मगर सामने पब्लिक भी थी तो कोई हादसा न हो उसके लिए उन्होंने फायरिंग नहीं की. मगर जो आरोपी ने फायरिंग की उसमें 2 अपने यहाँ के जो युवक है वो जख्मी हुए, मगर उनकी तबीयत अच्छी है, कोई प्रॉब्लम नहीं है. बाइक पे 2 लोग उसमें से एक आरोपी गिरफ्तार किया गया, दूसरे का क्या रोल था? जो दूसरा था उसको उसने यानी उसके हाथ में जो 2 वेपन थे, एक वेपन उसको लगा के, वो इनोसेंट लड़का था, उसको जबरदस्ती वो लेके आया था. कितनी गिनती
कितने घंटे के भीतर उसको गिरफ्तार किया? एक ही घंटे में आरोपी को गिरफ्तार किया है. सर, एक मराठीमध्ये ज्या घटनेमध्ये ज्या 2 व्यक्ती दिसत आहेत तर जो बाईक स्वार आहे त्याचा नेमका ह्या घटनेमध्ये काय रोल होता? त्याचा काहीच रोल नव्हता. त्याला बळजबरीने त्याच्या पाठीमागे असं वेपन लावून तू जर माझ्यासोबत नाही आला तुला मारून टाकेल असं करून त्याला जबरदस्तीने घेऊन आलेला होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.